नमस्कार शिक्षक मित्रांनो. वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक विषयाच्या अध्यापनासाठी आपण विशिष्ट पद्धतींचाच वापर करतो. त्यासाठी विषयाची काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. आता इतिहासाच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला इतिहासामध्ये सगळ्या गतकालामध्ये होऊन गेलेल्या ज्या घटना आहेत त्यांचाच आपण विचार करतो. आता या गतकालातल्या ज्या घटना आहेत त्या आपण सांगताना किंवा विद्यार्थ्यांच्या समोर मांडताना थोडीशी निरसता येते. म्हणजे लोकांची कल्पना अशी आहे की इतिहास म्हणजे काय आहे, इतिहास म्हणजे राजे राजवाडे, तारखा, सनावळ्या, त्यांनी केलेल्या लढाया वगैरे, नुसता असा त्याच्या पाठीमागे अर्थ नाही आहे. एखादी घटना घडून जाते आणि त्या घटनेचा अर्थ आपण ज्या वेळेला लावायला सुरुवात करतो त्यावेळेला तिथे इतिहासाचं स्वरूप जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर येतं. कोणतीही घटना घडली की ती का घडली, कशी घडली, ती घडण्यापाठीमागे कारण काय, याच्यासाठी आपल्याला पुरावे सादर करावे लागतात. आता आपण असं शिक्षक म्हणून आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला काय पुरावा आपल्या समोर असतो. खरं पाहता आपण जरा थोडंसं बारकाईनं जर पाहिलं ना तर आपल्याला असं दिसून येतं की वस्तू आहेत, भांडी आहेत, नाणी आहेत, ताम्रपट आहेत, त्यानंतर शिलालेख आहेत, स्तंभ आहेत, गुहालेख आहेत, अशी कितीतरी प्रकारची साधनं पूर्वीच्या काळातली आपल्याला आता उपलब्ध होतात आणि त्यांच्या आधारे आपल्याला ते शिकवता येतं, तो प्रसंग आपल्याला सांगता येतो. याचाच अर्थ अशा कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन जेव्हा आपण ती घटना, प्रसंग वर्णन करून आपण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवतो त्याला आधार पद्धती असं आपण म्हणतो. आपल्याला माहिती आहे की आधार पद्धतीनं जर अध्यापन करायचं जर आपण ठरवलं तर त्याच्या एकूण 4 पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी सज्जता प्रवर्तन, दुसरी विषय विस्तार, तिसरी पुनरावलोकन आणि समारोप. पाहूया तर आपण डॉक्टर बरकलेंनी सादर केलेला आधार पद्धतीचा एक पाठ. मागच्या तासाला बघा आपण भारताचा जलमार्गानं शोध हा भाग अभ्यासला होता. भारताचा जलमार्गानं शोध लावलेल्या त्या खलाशाचं नाव काय, तू सांग बळ. वास्को द गामा. बरोबर, हा पोर्तुगीज खलाशी होता. पोर्तुगीजानंतर हळूहळू इतरही युरोपियन्स आलेत. नावं सांगता येतील? नावं म्हणजे कोणकोणत्या देशाचे युरोपियन्स भारतात आले सांगता येतील तुम्हाला कोणाला? स्पॅनिश, डच, अमेरिकन, पोर्तुगाल इत्यादी. ब्रिटिश आले बरोबर, फ्रान्समधनं आले बरोबर, हॉलंडमधनं डच आलेत बरोबर, अमेरिकन्स निघाले होय, आणि इंग्रज पण आले. हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं? हे सगळं तुम्ही तर काही तेव्हा नव्हतात होय की नाही? मग तुम्हाला कसं कळलं हे सगळे आलेत होते म्हणून? इतिहासाच्या अभ्यासावरून. इतिहासात ज्याने कोणी लिहिलं हे सगळं त्याने तर ते कसं काय लिहिलं? सहज त्याला स्वप्न पडलं एकदा आणि त्याने लिहिलं. मग कसं लिहिलं असेल का इतिहासामध्ये की आधी पोर्तुगीज आले, मग डच आले, मग फ्रेंच आले, मग इंग्रज आले? हे कसं लिहिलं असेल? पुराव्यांवरून, पुराव्यानुसार होय की नाही? म्हणजे इतिहासामध्ये असे काही पुरावे असतात की ज्या पुराव्यांच्या साह्यानं कोणताही इतिहास जो आहे हा इतिहास लिहिला जातो. केवळ कोणीतरी सांगितलं म्हणून नाही, तर तो पुरावा त्या ठिकाणी असतो, ज्याला इतिहासाचे आधार असं म्हणतात होय की नाही? या आधारांच्या साह्यानं इतिहास लिहिला जातो. मग आता किती प्रकारचे आधार असतात आपण जास्त जरा बघूया. बघा की किती प्रकारचे की यांच्या साह्यानं सगळा आपला इतिहास जो आहे हा लिहिला जातो. जरा ये तू. बघा तुम्ही सांगितलं ना की काही पुराव्यावरनं इतिहास लिहिला जातो.
त्याला आपण इतिहासाचे आधार असे म्हणतो. मग हे आधार साधारणतः दोन प्रकारचे असतात. एक पुरातत्वीय आधार, हे अलिखित असतात, आणि हे लिखित कागदपत्र वगैरे वगैरे. मग या पुरातत्वीय आधारांमध्ये काय काय येतं बघा. काही ऐतिहासिक इमारती येतात. माहिती एखादी इमारत तुम्हाला अशी ऐतिहासिक इमारत एखादी पुण्याची? सांग. लाल महल. लाल महल, बरोबर. ऐतिहासिक इमारती येतात. गड किल्ले, काही स्तंभ, शिलालेख, लेणी, पांडवलेणी, चांभार लेणी, हे आधारच आहे. नाणी, होय. इकडे लिखित आधारांमध्ये काही दैनंदिन्या लिहिलेल्या आहेत. युआन शांगचं प्रवास वर्णन आहे. गोडसे भटजींनी लिहिलेली दैनंदिनी आहे 1857 मधली. हे दैनंदिनी. काही धार्मिक साहित्य असतं, आपल्या पोथ्या असतात. या पोथ्यांमधून आपल्याला काही भाग कळतो. काही चरित्र ग्रंथ वेगवेगळ्या लोकांचे, हर्षचरितम वगैरे त्या काळात लिहिलेले आहेत. काही प्रवासी वृत्तांत असतात. प्रवास केला आणि युआन शांगनं प्रवास केला, ते सगळं प्रवास वर्णन त्यानं लिहून ठेवलं भारताचं. काही सनदा दिलेल्या असतात, ताम्रपत्र दिलेली असतात, आणि बरीचशी ऐतिहासिक पत्र असतात. याच्या साह्यानं हा सगळा इतिहास लिहिला जातो. आता बघा ना की मजजवळ काही नाणी आहेत. या नाण्यावर काय आहे बघ ग बाळ. सांग, सगळ्यांना सांगता नाण्यावर काय आहे. या नाण्यावर भारताचा नकाशा आहे आणि एका बाजूला भारत असं लिहिलं आहे. बरोबर. ठीक आहे. 500 वर्षांनी हे नाणं सापडलं एखाद्या. या नाण्यावरनं तो काय काय अंदाज बांधले. 500 वर्षांनी हे नाणं सापडलं. भारताचं नाव भारत असेल, काय काय माहिती, काय 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 अंदाज करीन तो. की हे नाणं भारत देशातील होतं. हे भारत नावाच्या एका देशाचं नाणं आहे, होय की नाही. म्हणजे हे तर सगळे हे दुसरं एक नाणं आहे. या नाण्यावर मात्र अगदी वेगळं चित्र आहे, पण आपलं 1 रुपयाचं नाणं आहे बघा. बघ बरं याच्यावर काय आहे. रुपया असं लिहिलंय आणि धान्याचा कणीस आहे आणि या साईडला पान आहे आणि गव्हाचं कणीस दाखवलेलं आहे बघा. दोन्ही बाजूंनी काय आहे, गव्हाचं कणीस दाखवलेलं. का बरं असं आलं असेल सांगते. तू सांग. कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारत हा शेतीप्रधान देश. आणखी एखाद्या वर्षी भारतात गव्हाचं अमाप पीक आलं असेल आणि त्याची आठवण म्हणूनच ते नाणं तेव्हा छापलं गेलं असेल. बरोबर आहे. एका वर्षी भारतामध्ये गव्हाचं अमाप पीक आलं आणि त्याची आठवण म्हणून या नाण्यावर हे गव्हाचं, होय की. याचा अर्थ त्या काळातले त्या स्थळाचे काही पुरावे अशा तऱ्हेने तिथं दिलेले असतात. तेव्हा हे जे आहे हे इतिहासाचे आधार असतात आणि या आधारांच्या साह्यानं इतिहास लिहिला जातो. मग आज आपण असंच ब्रिटिश भारतामध्ये आले आणि त्यांनी आपली सत्ता स्थापन केली याचा अभ्यास करणार आहोत. पण कशाच्या साह्यानं? काही आधारांच्या साह्यानं. आता हे आधार जे आहेत हे लिखित आधार आहेत. ही पत्र आहेत. यातलं एक पत्र आहे जे पत्र इथल्या प्रतिनिधीनं पाठवलेलं आहे इंग्लंडमध्ये, जे आपण वाचणार आहोत. माझ्याबरोबर तुम्ही मनातल्या मनात नंतर वाचायचंय. जरा हे वाटून तुम्ही बघा. एका बाकावर एक येईन असं ठेव. झाले? ठीक है.
बघा, युरोपियन व्यापाऱ्यांच्या प्रारंभिक हालचाली, हा आधार आपल्याला वाचायचा आहे. सर टॉमस रो म्हणून त्यांचा एक प्रतिनिधी त्यावेळेला भारतामध्ये होता. या प्रतिनिधीनं त्यावेळच्या ब्रिटिश शासनाला लिहिलेलं हे पत्र आहे. हे पत्र इसवी सन 1614 सालातलं आहे. म्हणजे बघा, 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करण्याची सनद त्यांना मिळाली. या सनदीमध्ये त्यावेळच्या ब्रिटिश सरकारनं काही अटी घातल्या होत्या आणि त्यामधली प्रमुख अट होती की या कंपनीनं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये जाऊन व्यापार करायचा आहे आणि फक्त व्यापारच करायचा आहे, बाकी काहीही करायचं नाही. पण अवघ्या 14 वर्षांनी भारतामध्ये काहीतरी बदल झालेला, या कंपनीच्या धोरणात काहीतरी बदल झालेला. निदान या कंपनीची जी माणसं व्यापाराकरता भारतात आलेली आहे त्यांच्या वर्तनामध्ये तरी काहीतरी बदल झालेला दिसतो. मी वाचतोय बघा ते. व्यापारासंबंधानं आपल्या इच्छा सफल होण्यास अडचण नाही. बादशहाशी बरोबरीच्या नात्यानं कायमचा तह होणे मात्र शक्य नाही. मोगलास मदत करणे किंवा तटबंदी करून किनाऱ्याचे रक्षण करणे असले बेत निरुपयोगी आहेत. व्यापार व युद्ध या 2 गोष्टी परस्पर विरुद्ध होत. समुद्रावर शांतपणे व्यापार करून मिळेल तोच नफा मिळविण्याचा आपल्या मनात हेतू ठेवला पाहिजे. आता या पत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ना, ते ज्याच्या संदर्भात लिहिलेलं आहे ते संदर्भ आपल्या लक्षात येतात. त्यानं एक वाक्य लिहिलंय बघा की तटबंदी करून किनाऱ्याचं रक्षण करणं असले बेत निरुपयोगी आहे, किंवा मोगलास मदत करणं असले बेत निरुपयोगी आहे. याचा अर्थ काय की 14 वर्षाच्या काळामध्ये इथल्या ब्रिटिशांनी कोणते प्रयत्न केले असावेत? भारतातल्या सत्तांमध्ये आपापसात भांडणं लावण्याचं काम इंग्रजांनी केलं. काय म्हटलंय की मोगलांना मदत करणे. याचा अर्थ मोगलांना कुणाच्या तरी विरोधात मदत करायची आहे ना. म्हणजे एक प्रकारे राजकारणामध्ये प्रवेश करू इच्छितात. किती वर्षांनी? ही कंपनी स्थापन झाल्यानंतर अवघ्या 14 वर्षांनी. असाच आणखीन एक आधार वाचतोय. आमचे असे ठाम मत आहे की व्यापारा इतकीच आमच्या ताब्यातील प्रदेशातून वसुलाची वाढ करण्याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण व्यापारास अनेक अपघात झाले असता त्यांना उत्पन्नात जो खंड पडेल तो या वसुलानं भरून येईल व आम्हास त्यामुळे सैन्य खडे ठेवता येईल. 1688 साली आता यांचा सरळ सरळ काय विचार पक्का झालेला दिसतो. कोणता? आपण भारताच्या राजकारणात पडणं आवश्यक आहे. नुसतं भारताच्या राजकारणात पडायचं नाही, तर आपण आता भारताचे राजकर्ते व्हायला हवे आहे. हा विचार या पत्रातल्या कोणत्या ओळींवरून आपल्या लक्षात येतो? कोण सांगतंय? सांगतो. या धोरणामुळेच आम्हास हिंदुस्थानात राष्ट्र म्हणून जगता येईल या वाक्यावरून दिसते. बघा, बरोबर सरळ सरळच वाक्य आहे की हिंदुस्थानात त्यांना राष्ट्र म्हणून जगायचंय. हिंदुस्थानामध्ये त्यांना आपल्या राष्ट्राची स्थापना करायची आहे. बरोबर तिनं वाक्य सांगितलं. मग यावरनं काय लक्षात येतं की हे ब्रिटिश लोक फक्त व्यापाराकरताच भारतात आले होते, हे लक्षात येतं. मग काय येतं? त्यांना फक्त भारतात व्यापार करायचा नव्हता, तर सत्ता पण प्रस्थापित करायची होती. बरोबर आहे, होय की नाही? याचा अर्थ त्यांचा उद्देश इथं आपल्याला सरळ सरळ लक्षात येतो की त्यांना फक्त भारतामध्ये व्यापारच करायचा नव्हता, तर सत्ता स्थापन करायची होती. पण तशी परिस्थिती असली पाहिजे की नाही. आणि याला फक्त राजकीय परिस्थितीच कारण असते असं नाही. याला त्या लोकांची आर्थिक स्थिती, त्या देशातली सामाजिक स्थिती ही पण काही वेळेला कारण असते. आणि त्यामुळेच इतर मंडळी येऊन
आपल्यावर राज्य करू शकतात. मग त्यावेळची सामाजिक स्थिती आपल्याला कशी कळेल, त्याचं सुद्धा एक वर्णन आपल्याकडे आहे. आता सामाजिक स्थिती म्हणजे तरी काय बरं, काय येईल सामाजिक स्थितीत सांगा बरं. सामाजिक स्थितीमध्ये काय येईल सांग. सामाजिक स्थिती म्हणजे समाजातली आर्थिक स्थिती वगैरे आणि समाज विभागला गेला आहे का हे सुद्धा कळतं. बरोबर. बघा मी वाचतो पहा, त्याचं शीर्षकच आहे 17व्या शतकातील प्रवास. प्रस्तुत उतारा टर्वेनियरच्या प्रवास वृत्तांतून घेतलेला आहे. हा ग्रंथ 1676 साली 3 खंडामध्ये प्रसिद्ध झाला. याचा अर्थ त्याच्या आधी लिहिलं हे सगळं. त्याचे जॉन फिलिप्सनं इंग्रजीत भाषांतर केले. येथे घोड्यांऐवजी बैलांच्या प्रवासात उपयोग करतात. कधी कधी ते प्रवासासाठी छोट्या गाडीचाही उपयोग करतात. तुम्ही गाडीतून प्रवास करा की पालखीतून करा, तुम्ही बरोबर 20 ते 30 सशस्त्र शिपाई घेतलेच पाहिजेत. कधी कधी या प्रवासात डौल दाखविण्यासाठी निशाणीही घेतात. इंग्रज व डच कंपनीचे अधिकारी अशा रीतीने जातात. वर सांगितलेले सशस्त्र शिपाई नुसते डौला करता नाही, रक्षणासाठी आहे. तुम्ही ज्या शहरातून हे शिपाई घ्याल त्या शहरातील त्यांचा मुख्य या शिपायाच्या विश्वासूपणाबद्दल ग्वाही देतो, परंतु या ग्वाहीबद्दल त्याला दर शिपायांमागे 2 रुपये द्यावे लागतात. त्या काळातला हा प्रवास आहे आणि या प्रवासातून त्या काळच्या सामाजिक स्थितीवर प्रकाश पडतो की प्रवास करताना आपलं रक्षण व्हावं यासाठी अंगरक्षक बरोबर घ्यावे लागायचे. यावरून त्यावेळीच्या राजकीय स्थितीचा काय अंदाज आपल्याला बांधता येतो. राजकीय स्थिती अस्थिर होती. राजकीय स्थिती अस्थिर होती. ओके. आणखी त्या व्यक्तीला स्वतःलाच तिचं संरक्षण करावं लागत होतं. एकूणच जीवनामध्ये काय होती, असुरक्षितता होती. खरं तर प्रजेचं रक्षण करण्याचं काम कुणाचं, राजाचं. मग एखाद्या प्रवासाला निघाला तर त्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणी घ्यायला हवी, राजाने घ्यायला हवी. पण ती घ्यावी कोणाला लागत होती, जो प्रवास करतो त्याला घ्यावी लागत होती. याचा अर्थ त्यावेळच्या लोकांचा, त्यावेळच्या राजांवरचा, राजकीय स्थितीवरचा विश्वास उडालेला होता. आणि अशी स्थिती ज्या ज्या देशात ज्या ज्या काळामध्ये येते तिथं तिथं परकीय आक्रमण आणि परकीय सत्ता येणं हे निर्विवाद असतं. अशी स्थिती होती आणि अशा स्थितीचा लाभ घेतला कोणी, अशा स्थितीचा लाभ त्यावेळच्या या ब्रिटिश राजकर्त्यांनी घेतला. त्याचं वर्णन जे केलेलं आहे ना, हे का बाळे जरा बघा. बैलगाडीने प्रवास होतोय. या बैलगाड्याला हे छप्पर आहे, ऊन वगैरे लागू नये. इथं काय काही सामान इथं वर अडकवलेलं दिसतं, इथं काही सामान दिसतंय, होय की नाही. आणि या काही बायका अशा पायी चाललेल्या दिसत आहेत. छोटी मुलगी पायी चाललेली दिसते. का बरं हे का बरं पायी चालत असते. त्या काळची सामाजिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नसत, त्यामुळे स्त्रियांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. येस, होय की नाही. म्हणजे स्त्रियांची त्यावेळची सामाजिक स्थिती अतिशय चांगली होती नाही, होय की नाही. सामाजिक स्थिती हलाखीची होती. ज्या देशातल्या स्त्रियांची स्थिती ही हलाखीची असते त्या देशाचं पारतंत्र फार दूर नसतं. चल या बाजूने लागायचं असं लागत. आत्ता आपल्या पत्रामध्ये ज्याचा उल्लेख आला होता ना, ती आहे पालखी. तशी तुम्ही पालखी पाहिली असेल. आता देवाच्या पालख्या निघतातच, पण तेव्हा हे साधन प्रवासाकरता वापरलं जायचं. हा बसलेला आहे. हे बघा, मग एक शब्द आला अब्दागिरी. आणि ही अब्दागिरी कशा करता असे की ऊन ज्या बाजूने यायचं ना त्या बाजूने तो असा धरून चालायचा की ज्यामुळे त्याची सावली इकडे पडेल. जरा ऊन जरा बाजूला झालं की त्याप्रमाणे तो मागे पुढे व्हायचा.
पण सतत त्याच्यावर सावलीच असेल असं पाहिजे. म्हणजे यावरूनही त्यावेळीच्या प्रवासाची एकूण स्थिती जी आहे ही स्थिती आपल्या लक्षात येते. सगळ्यातनं आपण काय लक्षात घेतलं की राजकीय स्थिती खालावलेली, सामाजिक स्थिती खालावलेली, आणि याचा परिणाम पारतंत्र्याशिवाय दुसरा काहीही असू शकत नाही. तसा तो झाला आणि भारत पारतंत्र्यामध्ये गेला. आपण पुन्हा अशी स्थिती कधीच निर्माण करणार नाही की जेणेकरून पुन्हा आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय पारतंत्र्यामध्ये जाऊ. मग तुम्हाला मी जे आधार सांगितलेत ना, त्या आधाराचे पण पुन्हा 2 प्रकार पडत असतात, लक्षात ठेवा. एक असतात प्राथमिक आधार. एकाला काय म्हणतात? प्राथमिक आधार. प्राथमिक आधार याचा अर्थ त्याच भाषेतलं तेव्हाच लिहिलेलं ते जे काही असतं ना, ते पांडवलेणी, चांभारलेणी त्या काळात त्यामध्ये कुणी बदल केलेत का आता? हे प्राथमिक आधार आहे. पण आता हे पत्र मुळात इंग्रजीत लिहिलेलं, त्याचं आता मराठीत भाषांतर झालं. आता त्यामध्ये थोडा तरी काही बदल झाला असेलच ना, ते काही ओरिजिनल मुळा इतकं सत्य नाही. म्हणून याला म्हणतात दुय्यम आधार. मग इतिहासानं खरा कोणत्या आधारांचा उपयोग केला पाहिजे रे? कोणत्या आधारांना इतिहास लिहिला पाहिजे? प्राथमिक आधार. प्राथमिक आधारांच्या साह्यानंच इतिहास लिहिला पाहिजे. पण प्राथमिक आधार जेव्हा शक्य होणार नाही तेव्हा हरकत नाही की काही वेळेला आपण दुय्यम आधार वापरले. मग आता हे जे पत्र वाचलं मी, 2 पत्र वाचली, हे कोणते आधार होते? बस एकदम नाही सगळ्यांनी बोलायचं, हात वर करायचा, हे दुय्यम आधार होते. बस बरोबर. आता एक छोटंसं काम मी मला वर्गातल्या वर्गात देतो. मी तुम्हाला एक नवा आधार इथं देतो. तो आधार तुम्ही वाचायचा आहे चटकन, आणि त्या आधारातल्या एखाद्या 2 वाक्याच्या साह्याने तुम्ही त्या काळातलं त्या वेळेचं वर्णन आज करायचं आहे, जणू तुम्ही इतिहास लिहिणार आहात असं. हे बघा, हा जो आधार आहे ना, याचं पहिलं पान आत्ता नाही वाचलं तरी चालेल. एकदम दुसरं पान जे आहे ना, ही सनद आहे, ईस्ट इंडिया कंपनीची सनद आहे. ही सनद थोडीशी वाचा, एखादा परिच्छेद, आणि मला सांगा कशा दृष्टीने वाचायची. लक्षात घ्या की तुम्हाला याच्या साह्यानं त्या काळाचं वर्णन करायचं आहे. मी एक वाक्य सांगतो, त्याचं मला उत्तर द्या. 24 सभासदांची निवड व्हावी, त्याला कमिटी असे म्हणावे, आणि या 24 जणांनी कंपनीचा कारभार बघावा. होय. लोकशाहीची देणगी इंग्लंडनं सगळ्या जगाला दिली. हे ईस्ट इंडिया कंपनी आहे. या कंपनीचा पण कारभार कोणत्या प्रकारे चालावा असं वाटत होतं ब्रिटिशांना? कोणत्या प्रकारे चालावा असं वाटतंय? लोकशाही पद्धतीने चालावा. कसा? प्रातिनिधिक लोकशाही पद्धतीने. प्रातिनिधिक लोकशाही पद्धतीनं चालावा असं त्यांना वाटतंय. या सगळ्या याच्यामध्ये ही जी काही सनद दिली ना, त्या या सनदेमध्ये कुठेतरी असा उल्लेख आहे का तिथे जा भारतामध्ये आणि भारतामध्ये आपलं राज्य स्थापन करता येईल का बघा बरं. असा कुठेही उल्लेख यामध्ये आलेला नाही. तरीही ब्रिटिशांनी भारतावर राज्य स्थापन केलं. मग तुम्हाला एक छोटंसं काम देतो फक्त मी आता. नाशिकामधले, नाशिक शहरामधला कुठलाही असा एक ऐतिहासिक ठेवा घ्यायचा. या ऐतिहासिक ठेव्याचं वर्णन तुम्ही फक्त 5 ते 6 ओळींमध्ये करायचं. पण महत्वाचं म्हणजे दुसऱ्या परिच्छेदामध्ये करायचं वर्णन ते हे आहे की या ऐतिहासिक ठेव्याची मी कशी जपणूक करील माझ्या परीनं. हा ठेवा मी कसा जपून ठेवी, आणि ती जबाबदारी आपली आहे निश्चितच. कळलं मित्र हो? मला वाटतं आपण हा डॉक्टर बरकल्यांचा पाठ पाहिला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी आधार पद्धतीने पाठ कसा घ्यायचा, कोणता आधार त्यांनी घेतला, तो आधार त्यांनी कसा सादर केला, त्याच्यात विद्यार्थ्यांचा सहभाग त्यांनी कसा केला, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण आपण केलं असेल. त्याचबरोबर या ज्या 4 पायऱ्या मी आपल्याला सांगितल्या, सज्जता प्रवर्तन, विषय विस्तार,
पुनरावलोकन आणि समारोप या सगळ्याचा त्यांनी त्याच्यामध्ये विचार केलेला आपल्याला दिसून येईल. मित्रहो, मला असं वाटतंय की पहिल्यांदा सांगितलेली मी गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती सगळी आपण जो आता प्रत्यक्षात पाठ पाहिला तो पाठ याच्या आधारावर माझ्या मनात कोणत्याही प्रकारची शंका नाहीये की आपण आधार पद्धतीनं एक अत्यंत छान आणि आत्मविश्वासपूर्वक पाठ घेऊ शकाल असं मला वाटतंय. धन्यवाद.